नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करणार आहोत। आजच्या व्हिडिओमधील हा जो टॉपिक असणार आहे हा थोडासा थेरॉटिकल आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय सरावाचा विषय आहे। आपण जोपर्यंत त्याचा वारंवार सराव करत नाही तोपर्यंत आपल्याला गणित सहज आणि सोपं वाटणार नाही, म्हणून गणिताचा सराव करणं आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमधील टॉपिक हा थोडासा कॉन्सन्ट्रेशन करून नक्की आपण ऐका। त्यानंतर अजूनही आपण मॅथ्ससारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। दुसरी बाब, आपण चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलवरती आपल्याला प्रत्येक प्रकरणाच्या व्हिडिओज जे आहेत ते प्लेलिस्टद्वारे दिसू शकतील, म्हणजे प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ हे एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला। प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही कन्सेप्ट या चॅप्टरमधील अभ्यासणार आहोत। त्यातील पहिली कन्सेप्ट असणार आहे डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स, म्हणजे अपरिमेय संख्यांचे दशांश रूप। आता विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मध्ये आपण एक टॉपिक किंवा एक प्रकरणामध्ये एक टॉपिक अभ्यासलेला होता, तो म्हणजे विविध संख्यांची वर्गमूळ शोधण्याची भागाकार पद्धती, डिव्हिजन मेथड ऑफ फाइंडिंग स्क्वेअर रूट्स ऑफ व्हेरियस नंबर्स। आणि या ठिकाणी एक एक्झाम्पल मी मुद्दामून घेतलेलं आहे, ते म्हणजे स्क्वेअर रूट 2 ची व्हॅल्यू शोधण्याचं डिव्हिजन मेथडने सोडवलेले हे एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे। 2 च्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिसते आहे 1.41421 अँड सो ऑन। आता विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर रूट 2 हा इरॅशनल नंबर आहे, अपरिमेय संख्या आहे, आणि तिचं दशांश रूप जर आपण निरीक्षण केलं तर ते नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे अखंडित स्वरूपाचं आहे। परंतु या ठिकाणी जरी हे अखंडित स्वरूपाचं असेल तरी ते रिकरिंग नाही, म्हणजे आवर्ती नाही। या दशांश रूपामध्ये येणाऱ्या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकांचा गट किंवा अंक यांचं आवर्तन येत नाही, ठराविक कालावधीनंतर ते रिपीट होत नाहीत, म्हणून ह्या दशांश रूपाला म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म। याला मराठीमध्ये म्हटलं जातं अखंडित अनावर्ती दशांश रूप। म्हणजे हे दशांश रूप संपत नाही, मात्र यातील अंक किंवा अंकांचा गट रिपीटही होत नाही ठराविक आवर्तनानंतर। मग ज्या संख्यांचं दशांश रूप हे अखंडित अनावर्ती असतं त्या संख्यांना मराठीमध्ये अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, द डेसिमल फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 2 इज नॉन टर्मिनेटिंग नॉट रिकरिंग, म्हणजे वर्गमूळ 2 ची किंमत ही अखंडित अनावर्ती आहे, नॉन टर्मिनेटिंग नॉट रिकरिंग आहे। द नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग इज ॲन इरॅशनल नंबर। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक फरक समजावून घ्या। यापूर्वी आपण डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स अभ्यासलेला आहे। ज्या संख्यांचं दशांश रूप हे खंडित म्हणजे टर्मिनेटिंग किंवा अखंडित आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतं त्या संख्यांना आपण रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असं म्हटलेलं आहे। मात्र ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंडित आणि अनावर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतं, म्हणजे जे दशांश रूप कधीही संपत नाही परंतु त्यामध्ये अंक किंवा अंकांचा गट हा रिपीट होत नाही, असं दशांश रूप असलेल्या संख्यांना आपण इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर्स असं म्हणणार आहोत। मग वर्गमूळ 2 याचं दशांश रूप हे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असल्यामुळं स्क्वेअर रूट 2 इज ॲन इरॅशनल नंबर। सिमिलरली स्क्वेअर रूट 3, स्क्वेअर रूट 5, स्क्वेअर रूट 6, स्क्वेअर रूट 7, स्क्वेअर रूट 8, स्क्वेअर रूट 10 अशा ज्या संख्या आहेत, ज्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत, अशा पूर्ण वर्ग नसलेल्या म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नसलेल्या संख्यांचे स्क्वेअर रूट हे इरॅशनल असतात।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक संख्या आपण अभ्यासात आलेलो आहे ती म्हणजे पाय. रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल टू इट्स डायमीटर इज कॉन्स्टंट नंबर विच इज इरॅशनल. याचा अर्थ समजावून घ्या. एखाद्या वर्तुळाच्या परिघाचं आणि त्याच वर्तुळाच्या व्यासाचं जे गुणोत्तर असतं ते गुणोत्तर स्थिर असतं, मात्र त्याचं दशांश रूप हे अखंडित अनावर्ती असल्यामुळं ते जे गुणोत्तर आहे, तो जो रेशो आहे, तो रेशो इरॅशनल म्हणजे अपरिमेय असतो. तो जो रेशो आहे, दिस कॉन्स्टंट नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल पाय. त्याला पाय या अक्षरानं दर्शवलं जातं. अँड ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 ऑर 3.14. म्हणजे पायची किंमत एक तर 22/7 घेतात किंवा 3.14 घेतात. ही अंदाजे किंमत आहे, ही याची परफेक्ट व्हॅल्यू नाही. त्यानंतर आपल्याला 2-3 बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 बाबी अभ्यासलेल्या आहेत, एक रॅशनल नंबर आणि दुसरा इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे ज्यांचा डेसिमल फॉर्म हा एकतर टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आणि इरॅशनल नंबरची व्याख्या आपण आता या ठिकाणी केलेली आहे. द नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग इज इरॅशनल. म्हणजे ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंडित परंतु अनावर्ती असतं त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. म्हणजे 2 प्रकारच्या संख्या या ठिकाणी आपण अभ्यासतोय, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, म्हणजेच रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. या 2 संख्यांच्या बाबतीमध्ये 3 महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली बाब आहे ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज अन इरॅशनल नंबर. म्हणजे परिमेय संख्येची जर समजा आपण अपरिमेय संख्येशी बेरीज किंवा वजाबाकी केली तर येणारी किंवा मिळणारी संख्या ही अपरिमेय असते. त्यानंतर सेकंड, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल नंबर. याच्याप्रमाणेच आहे. जर समजा एखादा रॅशनल नंबर जो झिरो नाही, झिरो किंवा शून्येतर परिमेय संख्येची जर समजा आपण एखाद्या अपरिमेय संख्येशी गुणाकार अथवा भागाकार केला तर येणारं उत्तरसुद्धा आपल्याला इरॅशनल मिळतं, म्हणजे अपरिमेय संख्या मिळतं. म्हणजे परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या किंवा परिमेय संख्या वजा अपरिमेय संख्या, म्हणजे थोडक्यात एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या असेल तर त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार अथवा भागाकार करून मिळणारं जे उत्तर आहे ते अपरिमेयच असतं. ह्या 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यानंतर तिसरी एक बाब आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर्स कॅन बी आयदर रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज अथवा वजाबाकी ही परिमेयही असू शकते किंवा अपरिमेयही असू शकते. म्हणजे या ठिकाणी 2 अपरिमेय संख्यांच्या वरती या 4 पैकी कोणतीही क्रिया करून मिळणारं उत्तर हे परिमेय किंवा अपरिमेय या दोघांपैकी एक उत्तर असू शकतं. या 3 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यावर आधारित आपल्याला काही प्रूफ आपल्या प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये द्यावे लागणार आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासूयात तो म्हणजे स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक थोडासा एकाग्रतेने अभ्यासा. टॉपिक अतिशय सोपा आहे. कन्सेप्ट क्लिअर झाल्या म्हणजे हा टॉपिक समजायला अतिशय सोपा आहे. स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच ऋण संख्यांचा वर्ग. समजा आपण 4चा जर वर्ग केला तर तो आपल्याला 16 मिळेल. मग याचा अर्थ असा आहे की 16चं वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला 4 मिळतं. या दोनही सेंटेन्सचा अर्थ समान आहे. हे दोनही एकमेकांचे सप्लिमेंटरी सेंटेन्सेस आहेत, म्हणजे पूरक विधानं आहेत.
याच पद्धतीने जर आपण ऋण 4चा वर्ग केला तर ऋण 4चा वर्ग सुद्धा धन 16 मिळतो, म्हणून धन 16चं वर्गमूळ आपल्याला ऋण 4 मिळू शकेल वरच्याप्रमाणे। याचा अर्थ असा आहे की 16ला 2 वर्गमूळ आहेत। 16 हॅज 2 स्क्वेअर रूट्स, फर्स्ट वन इज +4 अँड सेकंड वन इज -4। म्हणजे 16ला 2 मुळं असतील, 2 वर्गमूळ असतील, एक धन 4 आणि एक ऋण 4। याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की संख्या ही धन असोत किंवा ऋण असोत, त्याचा वर्ग नेहमी धन असतो। आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग हा ऋण कधीही मिळत नाही। दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह रियल नंबर नेव्हर निगेटिव्ह, तो कधीही ऋण असणार नाही। मग याचा अर्थ असा होईल की आपल्याला ऋण संख्येचं वर्गमूळ कधीही मिळू शकणार नाही। आपल्या गणितीय भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ऋण संख्येचं वर्गमूळ हे वास्तव संख्या असणार नाही। इट इज अन इमॅजिनरी नंबर। ते पुढच्या इयत्तांमध्ये तुम्ही गेल्यानंतर शिकणार आहातच। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण एक साधा प्रश्न विचारला की ऋण 16चं वर्गमूळ, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -16? तर बरेच विद्यार्थी उत्तरं देतात की -4। इट इज रॉंग आन्सर। ऋण 16चं वर्गमूळ हे ऋण 4 येऊ शकत नाही। ऋण 4 वर्गमूळ जर तुम्ही गृहीत धरलं तर ऋण 4चा वर्ग ऋण 16 यायला पाहिजे, परंतु एखाद्या संख्येचा वर्ग शोधणं म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणं होय। मग ऋण 4चा वर्ग शोधताना ऋण 4 गुणिले ऋण 4 हे धन 16 असेल, ते कधीही ऋण 16 येणार नाही। याचा अर्थ आपल्याला ऋण 16चं वर्गमूळ हे कधीही रियल नंबर मिळणार नाही। म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हेन्स स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह रियल नंबर इज नॉट अ रियल नंबर। रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये हे सेंटेन्स आपल्याला येऊ शकतं। कोणत्याही ऋण संख्येचं वर्गमूळ हे वास्तव नसतं, असं याचं मराठीमध्ये विधान होऊ शकेल। त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर्स, म्हणजे दोन संख्यांची किंवा वास्तव संख्यांची तुलना करण्यासाठीचे काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म अतिशय सोपे आहेत, ते या ठिकाणी आपण अभ्यासूयात। पहिला, इफ ए अँड बी आर 2 रियल नंबर्स देन वन अँड ओनली वन ऑफ द रिलेशन्स होल्ड गुड। म्हणजे जर ए आणि बी ह्या कोणत्याही 2 वास्तव संख्या असतील तर आपल्याला 3 शक्यता दिलेल्या आहेत। या 3 शक्यतांपैकी एकच शक्यता त्यांच्या बाबतीमध्ये खरी ठरू शकते। जर ए आणि बी ह्या कोणत्याही 2 वास्तव संख्या असतील तर त्या दोन्ही समान असतील, म्हणजे ए बरोबर बी, ए इज इक्वल टू असेल, ऑर म्हणजे किंवा ए इज लेस दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल, ऑर ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा असेल। या 3 शक्यतांपैकी फक्त एकच शक्यता ए आणि बी या 2 वास्तव संख्यांसाठी खरी ठरणार आहे। त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी, दुसरा गुणधर्म आहे, इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी, म्हणजे ए हा जर बी पेक्षा लहान असेल आणि बी हा सी पेक्षा लहान असेल तर निश्चितपणे ए हा सी पेक्षा लहान असणार आहे। दॅट मीन्स ए इज लेस दॅन सी। अतिशय सोपी ही प्रॉपर्टी आहे। त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी, इफ ए इज लेस दॅन बी, म्हणजे जर ए हा बी पेक्षा लहान असेल, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात 3 हा 4 पेक्षा लहान आहे। आता जर आपण 3 आणि 4 या दोघांमध्ये समान संख्या समजा 5 मिळवली तर 3 आणि 5 हे 8 होतील आणि 4 आणि 5 हे 9 होतील, तर 9 हे या 8 पेक्षा निश्चितपणे लहान असणार आहेत, मोठे असणार आहेत। म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की इफ ए इज लेस दॅन बी देन ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी। दोघांमध्ये समान संख्या मिळवल्यामुळे मिळणारी जी उत्तरे आहेत त्या उत्तरांमध्येही तोच क्रमानुसंबंध असणार आहे जो त्या 2 संख्यांमध्ये असणार आहे। त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल किंवा प्रॉपर्टी आपण पाहूयात। फर्स्ट प्रॉपर्टी, त्यातला पहिला उपगुणधर्म आपण पाहणार आहोत, इफ ए इज लेस दॅन बी, जर ए हा बी पेक्षा लहान असेल अँड सी इज लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0, सी हा ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ तो धन असेल। मग जर या 2 संख्यांमधला या क्रमानुसंबंध असेल, म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल आणि या दोनही संख्यांना आपण धन संख्यांनी गुणलं, कारण सी इज ग्रेटर दॅन 0, सी हा धन आहे, जर धन संख्येने गुणलं तर त्यांचे येणारे जे गुणाकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तीच ऑर्डर रिलेशन असणार आहे जी त्या 2 संख्यांमध्ये असणार आहे।
म्हणजे ए सी इज लेस दॅन बी सी. विद्यार्थी मित्रांनो, याचं एक एक्झाम्पल आपण खाली घेणार आहोत. याचा दुसरा उपगुणधर्म आहे इफ ए इज लेस दॅन बी अँड सी इज लेस दॅन 0. म्हणजे सी हा जर आता शून्यापेक्षा लहान म्हणजे ऋण असेल, अशा ऋण संख्येने जर आपण ए आणि सीला गुणलं तर येणारे जे गुणाकार आहेत त्यांच्यामध्ये ऑर्डर रिलेशन ही इनव्हर्स होते. म्हणजे ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. आता हे एक्झाम्पलद्वारे हे प्रॉपर्टी आपण समजावून घेऊयात. समजा पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहूयात. 3 इज लेस दॅन 4 याप्रमाणे आपण घेतलेलं आहे. इथं 3 एची किंमत 3 आणि बीची किंमत 4 घेतली अँड सी इज इक्वल टू 5 विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे धन आहे. जर आता आपण या धन संख्येनं ए आणि सीला म्हणजेच 3 आणि 4ला गुणलं तर काय होईल? 3 गुणिले 4 3 इंटू 4 इज इक्वल टू 12 अँड 4 इंटू 5 इज इक्वल टू 20. आता 12 आणि 20 हे ते गुणाकार मिळालेले आहेत, प्रॉडक्ट मिळालेले आहेत. यांच्यामध्ये 12 हा लहान असेल 20पेक्षा, दॅट मीन्स 12 इज लेस दॅन 20. हे एक्झाम्पल हे पहिल्या प्रॉपर्टीचं आहे. आता दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये सेम एक्झाम्पल आपण घेऊयात. इफ 3 इज लेस दॅन 4 हेच एक्झाम्पल मी घेतलं आहे, बट सी इज -5 दॅट मीन्स सी इज लेस दॅन 0. आता जर आपण या -5नं 3 आणि 4ला मल्टिप्लाय केलं तर आपले गुणाकार काय येतील पहा. 3 इंटू -5 दॅट मीन्स -15 अँड 4 इंटू -5 दॅट मीन्स -20. मग आता मला सांगा, -15 आणि -20 यांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर कोणती संख्या मोठी आहे? तर निश्चितपणे संख्या रेषेवरती -15 ही संख्या उजवीकडे आहे ऋण 20च्या, म्हणून ही मोठी असणार आहे. म्हणून या ठिकाणी ऑर्डर रिलेशन चेंज झालं. हे 3 इज लेस दॅन 4 होतं, या ठिकाणी मात्र -15 इज ग्रेटर दॅन -20 या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे ऑर्डर रिलेशन इंटरचेंज झालं किंवा इन्व्हर्स झालेलं आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या आपण काही जे महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजवरती आधारित प्रॅक्टिस सेट 2.2 आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, या प्रॅक्टिस सेटला थोडासा सराव आवश्यक आहे. तुम्ही सराव कराल अशी अपेक्षा या ठिकाणी. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. शो दॅट 4 स्क्वेअर रूट 2 इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजे 4 वर्गमूळ 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला दाखवायचं. विद्यार्थी मित्रांनो, याची सिद्धता, याचा प्रूफ आपण इनडायरेक्ट प्रूफ देणार आहोत. इनडायरेक्ट मेथडने देणार, अप्रत्यक्ष सिद्धतेद्वारे आपण हे सिद्ध करणार आहोत. हा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला अपरिमेय म्हणजे इरॅशनल दाखवायचा आहे, परंतु आपण तो रॅशनल आहे असं मानून या उदाहरणाच्या सिद्धतेला सुरुवात करणार आहोत. देअरफॉर लेट अस सपोज दॅट स्क्वेअर रूट 2 यातला फक्त मी एक पार्ट घेतलेला आहे. स्क्वेअर रूट 2 इज अ रॅशनल नंबर. सपोज वर्गमूळ 2 हा नंबर जो आहे तो परिमेय संख्या आहे असं मानलं. मग जर हा परिमेय संख्या असेल तर त्या परिमेय संख्येला आपल्याला P/Q या रूपामध्ये मांडता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू A/B. आता हा जो B आहे तो मी B या बाजूला ट्रान्सफर करतो, पण हे स्क्वेअर रूट 2 हा A/B हा गुणोत्तर स्वरूपामध्ये घेतलेला आहे आणि गुणोत्तर हे नेहमी संक्षिप्त रूपामध्ये असतं. गुणोत्तरामध्ये छेद हा 0 असून चालत नाही, त्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे B इज नॉट इक्वल टू 0 आणि हे संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे. याचा अर्थ A आणि Bला फक्त एकच सामायिक अवयव आहे. एक व्यतिरिक्त या दोन संख्यांना सामायिक अवयव नाही, हे आपलं गृहीत असणार आहे. त्यानंतर B जर ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळेल B इंटू स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू A. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर करूयात. म्हणजे जर स्क्वेअर रूट 2चा आपण स्क्वेअर केला तर आपल्याला स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर मिळेल 2 आणि Bचा स्क्वेअर मिळेल B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी आपण हा जो 2 आहे तो 2 ट्रान्सफर करूयात या बाजूला. म्हणजे आपल्याला मिळेल B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर अपॉन 2. ज्या अर्थी B स्क्वेअरची किंमत ही A स्क्वेअर छेद 2 मिळालेली आहे, याचा अर्थ या ठिकाणी A स्क्वेअरला 2ने भाग जातो आणि जर A स्क्वेअरला 2ने भाग जात असेल तर A हा समसंख्या असली पाहिजे. A स्क्वेअर हा समसंख्या असली पाहिजे आणि ज्या अर्थी A स्क्वेअर समसंख्या असेल त्या अर्थी A सुद्धा समसंख्या असणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे दॅट मीन्स A स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 2. हेन्स
ए इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे ए सुद्धा 2ने विभाज्य आहे, म्हणजे त्याला 2ने भाग जाणार आहे. आता या ठिकाणी आपण जर एला 2ने भाग जात असेल तर ए हा 2च्या अवयव स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतो. दॅट मीन्स वी कॅन राईट ए इज इक्वल टू 2c. ए इज इक्वल टू 2c, म्हणजे हा 2ने विभाज्य आहे. आता याचा आपण स्क्वेअर करूयात, म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू 2c होल स्क्वेअर. या ठिकाणी आपण एचा वर्ग केला, कंसाचाही वर्ग करून घेऊयात. 2चा स्क्वेअर 4 आणि cचा स्क्वेअर c स्क्वेअर. या ठिकाणी आपण याला समीकरण नंबर 2 असं म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक समजावून घ्यायची आपल्याला. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट, या समीकरणाची डावी बाजू जी आहे, उजवी बाजू जी आहे ती ए स्क्वेअर आहे, आणि समीकरण नंबर 2ची डावी बाजू जी आहे ती ए स्क्वेअर आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 2b स्क्वेअर इज इक्वल टू 4c स्क्वेअर. 2b स्क्वेअर इज इक्वल टू 4c स्क्वेअर. जर आपण दोनही बाजूंना 2ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल b स्क्वेअर इज इक्वल टू 2c स्क्वेअर. आता हा जो 2 आहे तो 2 मी पुन्हा लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो. वी गेट c स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर अपॉन 2. आता ज्या अर्थी सी वर्गची किंमत ही b वर्ग छेद 2 मिळाली, याचा अर्थ b वर्ग हा 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे तो समसंख्या आहे, म्हणजेच b सुद्धा 2ने डिव्हिजिबल असणार आहे. दॅट मीन्स b स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 2, देअरफॉर b इज डिव्हिजिबल बाय 2. मग b चा एक अवयव 2 आहे, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, कारण b हा समसंख्या आहे, डिव्हिजिबल बाय 2 आहे. आणि या ठिकाणी a सुद्धा 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे याचा अर्थ ए आणि बी मध्ये 2 हा सामायिक अवयव आहे. परंतु आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असं मानलं होतं की ए अँड बी हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर, म्हणजे ए आणि बीला फक्त एकच सामायिक अवयव आहे. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला दोघांमध्ये 2 हा आणखी एक सामायिक अवयव असल्याचं विधान मिळते. म्हणजे दॅट मीन्स A and B has one more common factor, it is 2. And this statement is contradictory statement with our assumption. म्हणजे हे जे विधान आपल्याला मिळालेलं आहे हे विधान विसंगत आहे. जे आपण मानलेलं आहे की A आणि B यांच्यामध्ये फक्त एकच सामायिक अवयव होता, इथे मात्र 1 आणि 2 हाही सामायिक अवयव आहे. याचा अर्थ आपण कुठेतरी चूक केलेली आहे. मग इथं आपलं अझम्पशन जे होतं ते ए आणि बी मधलं कॉमन फॅक्टर हा 1 होता, हे अझम्पशन आपलं चुकीचं आहे. दॅट मीन्स दिस इज अ कॉन्ट्रॅडिक्शन विथ आवर अझम्पशन. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 2 जो आपण रॅशनल मानला होता, हे आपलं अझम्पशन चूक असणार आहे, म्हणजे तो रॅशनल नसणार आहे, तो असणार आहे इरॅशनल. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 2 इज ॲन इरॅशनल नंबर. मग ज्या अर्थी स्क्वेअर रूट 2 हा इरॅशनल आहे, त्या अर्थी मगाशी आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती की जर या इरॅशनल नंबरला 4 या रॅशनल नंबरने मल्टिप्लाय केलं तर मग एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांचा गुणाकार ही अपरिमेय संख्या असते, अशी आपण प्रॉपर्टी पाहिली आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट 4 इंटू स्क्वेअर रूट 2 इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजे 4 वर्गमूल 2 ही अपरिमेय संख्या आहे, हे या ठिकाणी सिद्ध होतं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रूफ आहे तो थोडासा मोठा आणि थेरॉटिकल आहे, अवघड नाही. थोडासा सराव करा, हे उदाहरण तुम्हाला निश्चितपणे समजेल. आता याहीपेक्षा एक सोपं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रूव्ह दॅट 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज ॲन इरॅशनल नंबर. याचीही सिद्धता आपण अप्रत्यक्ष पद्धतीने देणार आहोत. 3 प्लस स्क्वेअर रूट 5 हा इरॅशनल नंबर नसून रॅशनल आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. याचं मात्र आपल्याला थोडक्यात उत्तर मिळणार आहे. लेट अस सपोज दॅट 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज अ रॅशनल नंबर, म्हणजे हा रॅशनल आहे. आता जर तो रॅशनल असेल तर त्याला आपण पी छेद क्यू या स्वरूपामध्ये मांडू शकतो. दॅट मीन्स देअरफॉर 3 प्लस स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. आता हा 3 आपण ट्रान्सफर करून या बाजूला घेऊयात, म्हणजे इकडे आपल्याला मिळेल स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू पी अपॉन क्यू मायनस 3. आता विद्यार्थी मित्रांनो, या समीकरणाचं निरीक्षण करा. याची जी डावी बाजू आहे, या डाव्या बाजूमध्ये आहे स्क्वेअर रूट 5
आता 5 हा परफेक्ट स्क्वेअर नसल्यामुळे याचं स्क्वेअर रूटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ही इरॅशनल असणार आहे. म्हणजे या समीकरणाची डावी बाजू ही रॅशनल आहे आणि इथे मात्र पी अपॉन क्यू हा रॅशनल नंबर आहे आणि 3 सुद्धा रॅशनल नंबर आहे. दोन रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन हे नेहमी रॅशनल असतं. म्हणजे या समीकरणाची राईट हँड साईड ही रॅशनल आहे तर लेफ्ट हँड साईड ही इरॅशनल आहे आणि हे कदापि सत्य असू शकत नाही. इथं आपण असं म्हणू शकतो, नाव इन अबाव इक्वेशन लेफ्ट साइड इज an irrational number and right side is an rational number which is contradictory. म्हणजे या समीकरणाची डावी बाजू ही अपरिमेय तर उजवी बाजू ही परिमेय आहे. हे विधान विसंगत आहे. याचा अर्थ हे जे आपण या ठिकाणी मांडलं होतं 3 + √5 इज अ रॅशनल नंबर, हे आवर अजम्पशन जे आहे ते अजम्पशन रॉंग आहे, चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, सो 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजे हा इरॅशनल नंबर असणार आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन गिव्हन टू नंबर्स बिलो. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला 2 रॅशनल नंबर दिले असतील, त्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 रॅशनल नंबर्स किंवा संख्या ज्या परिमेय संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे 0.3 अँड -0.5. 0.3 अँड -0.5 दीज आर रॅशनल नंबर्स, त्या परिमेय संख्या आहेत. यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग आपण सहज लिहू शकू. जर समजा आपण या लहान संख्येपासून या मोठ्या संख्येपर्यंत संख्या जर क्रमाने मांडल्या तर त्या कशा येतील? -0.5, -0.4, -0.3, -0.2, -0.1, 0, 0.1, 0.2 and 0.3. या 2 संख्यांच्या दरम्यान आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 जवळजवळ 7 संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मग ह्या संख्या त्या 2 संख्यांच्या दरम्यान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य मी या ठिकाणी सांगतो. कोणत्याही 2 रॅशनल नंबरच्या दरम्यान मध्ये बिटवीन असंख्य अनंत रॅशनल नंबर असतात. हे लक्षात ठेवा. यातले काही संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, म्हणजे -0.4, -0.3 ते धन 0.2 पर्यंतच्या सगळ्या संख्या या -0.5 आणि 0.3 यांच्या दरम्यान असणार आहे. मग या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो, द रॅशनल नंबर्स बिटवीन 0.3 अँड -0.5 आर -0.4, -0.3, -0.2 and so on up to 0.1, 0.2. These are the numbers which are in between -0.5 and 0.3. Second example, -2.3 and -2.33. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने सोडून चालणार नाही. या ठिकाणी थोडंसं आपण दोघांमधील दशांश चिन्हानंतरची जी डिजिट संख्या आहे ती आपण समान करून घेणार आहोत. या ठिकाणी -2.3 हा जो नंबर आहे तो नंबर आपण कसा लिहितो पहा. -2.3 इज इक्वल टू -2.300. या ठिकाणी तुम्ही कितीही 0 पुढे लिहू शकता. मी या ठिकाणी 2च घेतलेले आहेत, तुम्ही आणखी कितीही घेऊ शकता. त्यानंतर -2.33 हे आपण -2.33 आणि 1 0 या ठिकाणी वाढवले. या झिरोंना इथं किंमत नसते, त्यांना मूल्य नसतं, म्हणून आपण कितीही 0 पुढे वाढवू शकतो. आता आपल्याला या 2 संख्यांच्या दरम्यानच्या संख्या लिहायच्या आहेत, म्हणजे -2.300 आणि -2.330 यांच्या दरम्यान संख्या लिहायच्या आहेत. तर त्या कोणत्या संख्या येतील पहा. द रॅशनल नंबर्स बिटवीन -2.3 अँड -2.33 आर. याच्या पुढची संख्या असणार आहे -2.301, -2.302, -0.303 अप टू
याच्या आधीच्या संख्येपर्यंत म्हणजे -2.329 या सर्व ज्या संख्या आहेत, जवळजवळ 29 संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या संख्या या दोन रॅशनल नंबरच्या मध्ये म्हणजे इन बिटवीन असणार आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊयात, 5.2 अँड 5.3. आता याही ठिकाणी आपण 5.2 आणि 5.3 यांच्यामधल्या संख्या लिहिण्यासाठी यांच्यामध्ये आणखी दशांशचिन्हानंतर काही डिजिट वाढवून घेणार आहोत. म्हणजे 5.2 कॅन बी रिटन ॲज 5.20 अँड 5.3 कॅन बी रिटन ॲज 5.30. या ठिकाणी तुम्ही कितीही झिरो वाढवू शकता. मग 5.20 नंतर येणारी जी संख्या आहे ती असणार आहे 5.21, 5.22, 5.23 आणि याच्या आधीची संख्या असणार आहे 5.29. या सर्व संख्या 5.2 आणि 5.3 यांच्यामध्ये असणार आहे. देअरफॉर रॅशनल नंबर्स बिटवीन 5.2 अँड 5.3 आर 5.21, 5.22, 5.23 अँड सो ऑन अप टू 5.29. म्हणजे या सर्व संख्या या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या असलेल्या संख्या असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल नंबर 2 किंवा 3 नंबरचं थर्ड एक्झाम्पल जे आहे ते मुद्दाम मी आज सोडून देणार नाही. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन म्हणजे √2, √3, √5, √7, √9, √10 अशी जी एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे आहेत. त्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत आत्ता झालेल्या प्रॅक्टिस सेटचा सराव करा. यामध्ये थेरॉटिकल पार्ट जास्त असल्यामुळे कदाचित तुम्हाला हा कठीण वाटेल, परंतु तुम्हाला वाटतो इतका हा भाग कठीण नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं या पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट स्वरूपामध्ये प्रकरणावाईज तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध होतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद.